नमस्कार. तर सावधान रहा, सतर्क रहा. एक हिंदीमध्ये म्हण आहे, हादसा होने से पहले रोको, हादसा होने के बाद पछताओ मत. तर काल मी मोबाईलमध्ये 2 व्हिडिओ पाहिले. तर एक व्हिडिओ आहे संभाजीनगरमधला आणि दुसरा एक व्हिडिओ एका शाळेत 6 वर्षाचा मुलगा आहे तो. काल या दोघांचे पण दुर्दैवी मृत्यू झाला. संभाजीनगरमधली जी घटना आहे ती एक 17 ते 18 वर्षाचा मुलगा आहे. त्याने 150 ते 200 फूट उंचीवरून उडी मारली आणि स्वतःला बापाला पण घेऊन तो दरीमध्ये कोसळला. त्या दोघांचा ते दृश्य त्याच्या आईने पाहिले. त्याच्या आईने पण उडी मारून तिघांचे आयुष्य 1 सेकंदात बर्बाद झाले. काय एवढा हट्टीपणा, ते पण मोबाईलसाठी. अरे तुम्ही जे हट्टपणा करता, आपल्या परिस्थितीला बघायचं पहिले. समोरचा काय करतो त्याच्यानुसार नाही चालायचं. समोरचा उद्या गाडी घेईन, काही करू शकतो, त्याच्याकडं आहे तेवढं पैसा आहे, त्याच्याकडं सुरुवातीपासून त्याच्या पिढीनपिढी त्याच्याकडं असेल, त्याच्यामुळं तो करतो. पण तुमची जी परिस्थिती आहे, तुम्ही तुमच्या परिस्थितीनुसार जगा. आईवडील काय काम करतात त्याची जाणीव ठेवा. 17 ते 18 वर्षाचा मुलगा म्हणजे त्याला सगळं म्हणजे भरपूर नॉलेज आहे. 11वी-12वीचा मुलगा असेल किंवा 10वीचा मुलगा असेल. तर तुम्ही मोबाईलसाठी जर तुम्ही स्वतःचे प्राण गमवायलासुद्धा तुम्ही मागं-पुढं पाहत नाही आणि आई-वडिलांचा सुद्धा तुम्ही विचार करू शकत नाही, तर तुमचा हे जे याने जे पाऊल उचललं, तर हे पाऊल आई-वडिलांची जास्त याच्यामध्ये त्याचा जिद्दीपणा, त्याचा हट्टीपणा जो आहे ते पूर्ण करत असेल. त्याच्यामुळं त्यांनी हा पाऊल उचललेला आहे. तर ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. तर असं तुम्ही एवढ्यापर्यंत पाऊल उचलू नका की आई-वडिलांनासुद्धा तुम्ही हे दिवस. आता ती दोघं तर नाहीच राहिले बिचारे. तो गेला आणि त्याच्या आई-वडिलाला पण तो घेऊन गेला सोबत. तर माझं एवढंच म्हणणं आहे की आपली जशी परिस्थिती आहे तशा परिस्थितीनुसार चाला. आणि आई-वडिलांना माझी एक कळकळीची विनंती आहे, तुमच्या मुलांना फक्त एवढंच शिक्षण द्या सुरुवातीपासून की आपली परिस्थिती काय आहे, आपल्या परिस्थितीची जाणीव त्यांच्या मनात टाका की अशा परिस्थितीतून आपण चाललो आहे म्हणून. जेणेकरून मुलानं किती महागडी वस्तू असली तर ती मागण्याच्या अगोदर मग त्यांनी भरपूर विचार केला पाहिजे की नाही, आपल्याला एवढी वस्तू नाही भेटू शकत आहे, कारण की आपली परिस्थिती तशी नाही. तसं त्याच्या मनात तुम्ही घालून द्या हा विषय. म्हणजे तसं सुरुवातीपासूनच मुलांचे हट्ट हे आईवडीलच पुरवणारे. पण एवढी बी हट्ट तुम्ही हे करू नका की तुम्ही जर समजा आता 2 लाखाची जर वस्तू तुम्हाला लगेच पाहिजेत, तर हे गरीब आईवडील कशी करणार बरं? नाही करू शकत. ज्याच्याकडे पैसा आहे तो करू शकतो. पण माझं एवढीच विनंती आहे की तुम्ही तुमच्या मुलांना फक्त एवढं सांगा की आई हे काम करते, वडील हे काम करतो, ते त्यांच्या मनात अशी तुम्ही घालून द्या की चांगली सवय, हट्टपणा, असा जिद्दीपणा हा मुलांच्या अंगी नसायला पाहिजे. आणि दुसरा एक विषय आहे, एका शाळेत म्हणजे 6च वर्षाचा मुलगा आहे. तर टीचर त्याला अभ्यास केला नाही म्हणून काहीतरी ओरडली वाटतं आणि 1-2 थप्पड पण मारलेली. त्या व्हिडिओमध्ये मी पाहिला आहे. ते व्हिडिओ कसं, प्रत्येक मुलं हे एकसारखे नसतात. कोणी मुलं अशी कमजोर मनाचे असतात, कोणी अशी धाडशी मनाचे असतात. तर तो मुलगा एकदम घाबरून तो डायरेक्ट टीचरच्या अंगावरच त्यांनी असं अंग सोडून दिलं. तर खूप वाईट वाटतं हे, कारण की प्रत्येक आईवडील हे आपल्या मुलांच्या पाठीमागं नसतात. एकदा शाळा सोडून दिले की काय वाटतं, जाऊ दे बाबा शाळेत आहे, टीचर लोक लक्ष देतात. तर कृपया करून शिक्षक लोकांना एक विनंती आहे, तुम्ही तुमच्या जो आहे समजा शिकवण्याचा काही टॉपिक असेल
तर हा टॉपिक जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही थोडं चेंज करून किंवा मुलांना प्रेमानं किंवा आज नाही केलं होमवर्क तर उद्या करून ये, पण त्याच्याकडून करून घ्या होमवर्क. पण तुम्ही असं नाही करू शकती त्याला एकदम प्रेशरमध्ये आणून त्याच्यावर असा दबाव टाकून की त्यानं हे केलं पाहिजे. कारण की तो घाबरून डायरेक्ट त्या टीचरच्या अंगावर पडलेला आहे मुलगा. तर विनंती आहे सगळ्या शिक्षक लोकांना की जेवढ्यापर्यंत तुम्ही मुलांना चांगलं व्यवस्थित म्हणजे प्रेमानं शिकवता, सांगता, तेवढं असं नका करू की त्यानं जीव म्हणजे आपले स्वतःचेच प्राण गमावले पाहिजेत शाळेत.